100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनासाठी रंगमंच उभारणीला सुरुवात। 100व्या विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीचा शुभारंभ झाला असून सारडा महाविद्यालयात येथे रंगमंच उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे। यावेळी आमदार व संमेलनाचे निमंत्रक संग्राम जगताप, स्वागताध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब कांडेकर तसेच राजूभाऊ अमरापूरकर, सुमतीलाल कोठारी, प्रसाद बेडेकर, क्षितिज झावरे, पीडी कुलकर्णी, चैत्राली जावरे, शशिकांत नजन, अभय गोले, अमोल खोले, वैभव कुराडे, चंद्रकांत सैंदाने, अयूब खान, संतोष ताठे, इम्रान शेख, प्रशांत जठार, सागर मेहत्रे, जालिंदर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नाट्यकर्मी उपस्थित होते। संपूर्ण राज्यभरातून रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींना एकत्र आणणारे हे संमेलन शहरातील सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे। रंगमंचाच्या उभारणीपासूनच वातावरण उत्साह जाणवत असून विविध नाट्य सादरीकरणांसह कला व साहित्यावर चर्चा करण्याचे व्यासपीठ म्हणून हे संमेलन विशेष ठरणार आहे। आमदार संग्राम जगताप यांनी या प्रसंगी बोलताना 100वे नाट्य संमेलन नगरसारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात होणे हे नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे असे सांगितले। यावेळी सर्व उपस्थितांना संमेलन यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले। सांस्कृतिक उत्सवाची सुरुवात करणाऱ्या या नाट्य संमेलनाबद्दलच नाट्यप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। नगर शहरामध्ये 100व अखिल भारतीय राज्यस्तरीय नाट्य संमेलन विभागीय या ठिकाणी संपन्न होत आहे। काल 22 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आणि निश्चित आपण जर पाहिलं तर 24 आणि 27 तारखेला जो एक मैदानावरती जो कार्यक्रम होणार आहे नाट्य संमेलनाचा, त्याच्या मंडप उभारणीचा उद्घाटन समारंभ देखील आज या ठिकाणी संपन्न आलेला आहे। निश्चित आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला फार मोठा या नाट्य क्षेत्राचा फार मोठा वारसा आहे। कलाकार या भूमीमधून आज महाराष्ट्रामध्ये या निर्माण झाले आहेत। तो या नाट्य संमेलनाच्या माध्यमातून फक्त संमेलन नसून उद्याच्या काळामध्ये उद्याच्या पिढीला फार मोठा एक याच्यामधनं चांगला विश्वास, एक फार मोठी दिशा या नाट्य संमेलनातून मिळणार आहे। मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाची अखिल भारतीय नाट्य संमेलन आपल्या नगरमध्ये 32 वर्षानंतर होतंय। खरोखर एक चांगला योग आलेला आहे आणि त्याबद्दल मी पदाधिकाऱ्यांचे प्रथमतः त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार मानतो। आणि हा योग जो आलेला आहे तर त्याचा नगरकरांनी पुरेपूर त्याचा फायदा घ्यावा आणि या नाट्य संमेलनाकरता जे ग्राउंड उपलब्ध आम्ही करून दिलेले आहे तर याच्यात आमचाही खारीचा वाटा आहे हिंद सेवा मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा। तर आम्हालाही अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या कामाला आम्ही थोडाफार हातभार लावलेला आहे। तर सर्व नगरकरांना विनंती की माऊली सभागृहात आणि सारडा कॉलेजवर नाटकांची रेलचेल आहे तर त्याचा नगरकरांनी सर्व फायदा घ्यावा हीच नम्र विनंती सर्वांना आवाहन करतो। नमस्कार, मी मोहिनीराज गटणे। आज खूप आनंद होतोय ह्या गोष्टीचा की 22 वर्षानंतर पुन्हा आज नगरमध्ये नाट्यमय वातावरण होतो आहे। 22 वर्षापूर्वी नगरला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं होतं। त्यामध्ये मी माझ्यासहित आमचे अनेक मित्र 2-3 महिने घरदार विसरून सगळं भान हरखून त्या कामात असं झोकून दिल्यासारखे कामात होतो आणि 22 वर्षानंतर पुन्हा हा योग नगर शहरात आलेला आहे। आता ही सगळी नवीन मंडळी म्हणजे पदाधिकारी मंडळी, कलाकार मंडळी ही देखील तितक्याच जोमानं हे सगळं यशस्वी करण्यासाठी झटतायत हे बघून खूप आनंद वाटला। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ह्या नाट्य संमेलनाचं यावर्षीचं 100वं वर्ष आहे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी विभागीय संमेलन घ्यायचं ठरवलं आणि अहिल्यानगर उपनगर शाखेला हा मान त्यांनी दिला। अहिल्यानगर उपनगर शाखेचे सगळे पदाधिकारी, कलावंत हे ह्या नाट्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी खूप मन लावून झटतायत। या निमित्ताने नगरच्या रसिक प्रेक्षकांना, कलाकारांना, पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व कलावंतांच्या कलेचा परिचय होईल, त्यांच्याशी गप्पा होतील, त्यांच्या मुलाखती होतील, त्यांचे सादरीकरण होतील आणि यातून नवीन मुलांना एक स्फूर्ती मिळेल यात काहीच शंका नाही। या संमेलनाचं आता नुकतंच भूमिपूजन पार पडलेलं आहे आणि हे असंच हे संमेलन निर्विघ्नपणे आणि अतिशय देखण्या सुंदर स्वरूपात पूर्णपणे पार पडो एवढीच मी नटराजाचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहिल्यानगर उपनगर शाखेच्या वतीनं नगरमध्ये 100वं विभागीय नाट्य संमेलन साजरं होत आहे. 22 जानेवारीपासून ते 27 जानेवारीपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम या संमेलनाच्या निमित्तानं होत आहेत. तर आज 23 जानेवारीच्या निमित्तानं पेमराज चारडा कॉलेजच्या मैदानावर मंडपाच्या उभारणीचं पूजन करण्यात आलं. इथे 26 आणि 27 जानेवारी या 2 दिवशी 2 भव्य कार्यक्रम नगरकरांसाठी आयोजित करण्यात आलेत. या कार्यक्रमाच्या भूमिपूजन प्रसंगी आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर बापूसाहेब कांडेकर, हिंद सेवा मंडळाच्या पेमराज चारडा महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन माननीय श्री सोमतीलालजी कोठारी, प्राचार्य माहेश्वरी गावित मॅडम, नगरमधील एक जुन्या पिढीतील अभिनेते आणि दिग्दर्शक माननीय आयुब खान, सदानंद भणगे, पी.डी. कुलकर्णी, मोहिनीराज गटणे यासह सर्वच नाट्य क्षेत्रातील मंडळी इथे उपस्थित होती. त्याचबरोबरीनं आपण या वास्तूला स्वर्गीय सदाशिव अमरापूरकर नगरी असं नाव देतोय. त्यांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर हे सुद्धा या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते. आणि आजपासून खऱ्या अर्थानं हा नाट्य उत्सव इथे बहरायला सुरुवात होणार आहे. नगरकरांना माझी विनंती आहे, अहिल्यानगर उपनगर शाखेचा अध्यक्ष म्हणून, की आपण सगळ्यांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहा. 26 आणि 27 जानेवारीला भव्य कार्यक्रम इथे आहेत, त्यालाही आपण उपस्थित राहा.